मराठा आंदोलक जरांगे पाटील यांच्यासोबत चर्चेसाठी तयार असल्याचं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं। जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांचा गैरसमज दूर करू असं म्हणत उद्या मुंबईतही त्यांना भेटायची तयारी असल्याचं विखे पाटील म्हणाले। मराठा समाजाच्या भावना या जनतेसमोर येतात, सरकार त्यांचा आदर करेल अशा शब्दात विखे पाटील यांनी आश्वस्त केलं। दरम्यान मागासवर्गीय समाजातून मराठा आरक्षण देण्याच्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीवर काँग्रेसनं आपली भूमिका स्पष्ट करावी असं भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे हीच सरकारची भूमिका आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं। मला काँग्रेसला विचारायचं आहे, मला नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारला विचारायचं आहे की ज्या पद्धतीने काँग्रेस पार्टीने मराठा समाजाला ओबीसी म्हणून आरक्षण द्या या भूमिकेला समर्थन केलं आहे। एकीकडे राहुल गांधी ओबीसी समाजाचं आरक्षण कायम राहावं, ओबीसी समाजाच्या पाठीशी देशाच्या सरकारने राहावं, आणि दुसरीकडे मात्र नाना पटोले, वडेट्टीवार, हर्षवर्धन सपकाळ ही जी संपूर्ण टीम आहे, या टीमच्या मनात काय, या टीमने आपलं स्पष्ट केलं पाहिजे। आजच वडेट्टीवारने स्पष्ट केलं पाहिजे, आजच नाना पटोले यांनी स्पष्ट केलं पाहिजे की ओबीसीतनं मराठा आरक्षणची भूमिका त्यांची आहे का, की मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे। आमचं सरकारला, मी सरकारमध्ये असताना आताही सरकारमध्ये असताना आमचा सर्वांचं वारंवार एकच म्हणणं राहिलं आहे आणि आमची सर्वांची भूमिका हीच आहे की मराठा समाजाला खऱ्या अर्थाने वेगळं आरक्षण हे जे दिलेलं आहे किंवा देणार आहे त्याबद्दलची काही चर्चा झाली पाहिजे। सरकारने चर्चा त्या ठिकाणी करण्याची तयारी दर्शवली आहे, ही चर्चा झाली पाहिजे। पण ओबीसीतनं आरक्षण काढून, एका समाजातनं आरक्षण काढून दुसऱ्या समाजाला द्या, दुसऱ्या समाजाचं आरक्षण काढून तिसऱ्या समाजाला द्या, या ठिकाणी संवैधानिक ढाचा आणि या ठिकाणी जे सामाजिक जे संतुलन आहे ते बिघडल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून कुठलाही विचार करताना मात्र हाच केला पाहिजे, ज्या समाजाचं आरक्षण कायम ठेवून जी नवीन मागणी आहे त्याचा वेगळा विचार केला पाहिजे। काँग्रेस असेल की राज्यात काल थाटामाटात गणपती बाप्पा